कोण आहे? राम साहेब. राम 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 राम. या या आत या. बसा बाकावर. हाय हाय बरं आहे मी इथंच. बसा बाकावर. बाग कशाला गेलेत मग? असं. डॉक्टर साहेब कुठं आहे? येतील एवढं पेशंट पाहायला गेले. काय होत आहे? आपल्याला काय नाही बा. तिच्या मग कशाला आलाय? डॉक्टरलाच भेटायचंय. अहो ते काय आलो पण काय काम काय आहे? ती कमी बाटल्याची येतात का? की शाळेला आलो होतो मी. कसे बाटल्या? मग त्याला बाटल्या काय करायचे डॉक्टरला? अहो पण रिकाम्या बाटल्यांचं काय करणार बोलतो? अहो दादा आमचा धंदाच आहे ना. रिकाम्या बाटल्या, रद्दी, पाटी काय जाणं? इकत घ्यायची आणि ऐकायची. म्हणजे तू मोडवाला आहेस का काय? बरोबर का? लेका मग बाकार बसायला कोणी सांगितलं? उठ उठ. पेशंट लोकांचा बाग आहे तो. मिस्टर बशिवलं मला. कुणी सांगितले तुला इथे रिकाम्या बाटल्या मिळतात म्हणून? गल्लीतली माणसं म्हणाली. काय म्हणाली? आता आम्हाला काय माहित? म्हणाली की इथं डॉक्टरचा दवाखाना आहे. काही चालत नाही आणि चालत नाही. डॉक्टर त्याच्या माने सुगत भूताने बसल्या तिकडं. डॉक्टर हाताने काम्याच खायची. जा म्हणले, घेऊन ये जा. स्वस्तात मिळेल लाड म्हणले. म्हणून तू आलास. शहाणा आहेस फार. चल निघ. बाटल्या तेवढ्या दिल्यास तर म्हणजे बरं झालं असतं. चल्ली बाटल्या मागतोय. गल्लीतले लोक महाटांगट हे काहीतरी सांगतात आणि तू आलास इकडं धडपडत. भर भर धडपड असंच कधीतरी त्यांनी नाव सांगितलं डॉक्टर. अरे आता जातो संकटाने का पुढे एखादी बाटली जोडता ऐकल्यावर. चल निघ. आता यो जुलूमच झाला मग. बरं बरं डॉक्टर आलं म्हणजे पुन्हा. डॉक्टरांपाशी काय कटू नाही का? तर चालेलच. काय वेळा आहे. एक वेगळे तुकडे बघा. एक बाटली. 2,000 झाले असतील आतापर्यंत. कोण आहे? या या आत या. अरे कोण गडत्या? तू कसा राहास इथे? अण्णा आणि बोलली दवाखान्याचा. कशाला? बोलली 8 हजार. दुसरे संपलं. फास्टॅग संपलं? छान. आईला म्हणावा आनंद आहे. फार बरं वाटते म्हणावं. सांग जा पण. आता द्या की मग सांगतो. आज फक्त डायरेक्ट तुझी. आज नवे पैसे नाहीत माझ्याजवळ. जा आईला सांग जा. घासलेट बिस्लेट तूच नाही. सांगतो ना नाठाने. आज फटकट आहे रे तुझी. तर पैसा नाही दाखवत मला. एक पेशंट नाही दवाखान्यात. पगाराचा पत्ता नाही. नुसती बोंब. आणि तू आज आणला कसे? नाही मिळत म्हणून सांग जा. आता का उभं राहिलं इथे पोडग्यासारखा? ते सांगितलं म्हणजे सांगायचं काम कर. हात करतो. तू हलायचं नाहीस. आईचाच बोला. भारी चिकट जात बोल. हे आठाने काय आणायचं ते आण म्हणा. घासलेट आणलं तर आमलेट आण. बिडी काढीला ठेवाय म्हणले 4 पैसे तरी गुणगुण. जा आण जा घासलेट. पेट पण म्हणा एकदा तर. काय पेटवायचं असेल ते. जा, पुढे जा. आत्ताच चापलेट काढला. एवढेच ठेवले होते. तेही गेले. आता एक बिडी आणायची म्हणजे सुद्धा एक दिल्लीचे तुकडे. एक मिनिट मागे पुढे नाही. सगळं झाडणं पिणं झालं कम्प्लीट. दोन्ही खोल्या झाडून काढल्या. झालंच तर औषधाच्या बाटल्या झाडून काढल्या. ते कपाट, टेबल, खुर्ची, वरचे केस पेपर सगळं क्लिअर काम आहे साहेब. कोणी आलं होतं का रे? एक माणूस नाही. एक सुद्धा नाही. हो एक नाही. आता नाही कोणी नाही. 4 महिने झाले तर आपण दवाखाना उघडून. जास्तच झाले असतील साहेब. दिवाळीला नव्हतं का आपण उघडलं दवाखाना? दिवाळी पाडव्याला. आता फाल्गुन चाललाय. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 4-4.5 महिने झाले. अजून काही प्रगती नाही. होईल हळूहळू. म्हणजे काय आहे, इथली वस्ती वाईट आहे साहेब. तांबरट लोक नव्या लोकांना कधी हात द्यायचं नाही. गल्लीतल्या सगळ्यांना आपण तीर्थप्रसादाला बोलवलं होतं ना रे? सगळ्यांना बायका पोरं घेऊन आले की प्रसादाला. पण एक हरामखोर काही औषधाला नाही. सगळे फुकट शिरा तेवढा खाऊन गेले. मला वाटतं एक होते
रोगी मिळण्यासाठी आपणच काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. वाट पाहून किती दिवस चालेल? ही सगळी वस्ती आहे ना साहेब, तीच वाईट आहे. इथं रोगीच कोणी नसतो, सगळे लेखाचे टुनटुनी. मारा मारा भांडणे, चोऱ्या, पळापळी. ओ एवढा व्यायाम असल्यावर कोण आजारी पडणार? तुम्ही सांगा. मग बाकीचे दवाखान्यात कसे लोक जातात? तो बोलते पलीकडच्या चौकात तशी गर्दी असेल बघितलीये? ही वशिले बाजी साहेब, निव्वळ वशिले बाजी. म्हणजे काय? तो बोंदे डॉक्टर घेतलाच आहे साहेब, सबंध बनली ओळखीची. बरं 10 वर्ष झाली दवाखाना उडून मारला वशिला काय. हे असले कारणात मला सांगू नको. आपल्यालाही गिऱ्हाईक मिळालं पाहिजे. मग तुला कशासाठी नेमणार मी? इथला गल्लीतला राहणारा माणूस ना तू. कबूल आहे. मग नुसतं कंपाऊंडर नाहीस तू, रोगी आणण्याचंही काम आहे तुझं. किती दिवस पदरमोड करीत बसायचं? आता मी तरी काय करणार साहेब? मी थोडा काय नटपिटी केल्या लोक इथे आहेत म्हणून. त्या बोंद्याच्या अंगाला कोड आहे, तिकडे जाऊ नका म्हणून सगळीकडे उठवलं. बरं मग गल्लीतल्या 2 तासात भांडणं लावून दिली मी. ती कशाला? मी बरोबर खुबी केली होती साहेब. दोघे आहेत गल्ले लठ्ठ. मारामारी सुरू झाली की डोकी फुटल्याशिवाय थांबतच नाही. 8-15 दिवस ड्रेसिंग, ताप, औषध अहो नेहमी चालतं त्यांचं, म्हणून दम लावून दिली. परवाचीच गोष्ट. पण मग काय झालं काय? मारामारी झाली की नाही? झाली ना, जोरात झाली काय. त्याने त्याच्या टाट्यात काठी घातली वगैरे, त्याच्या छात्यात गुंड दाबलं. मग ह्याने त्याला उचललं, रस्त्यात उचललं. मग याने त्याच्या दबड्यावर कसा हाणला. दोघेही रक्तबंबाळ. मग आपल्या दवाखान्यात घेऊन यायचं की नाही त्यांना? तोच विचार होता माझा, पण नेमकं गाडच असलं. हाणामारी करता करता पलीकडच्या चौकात गेले आणि तिथनं त्यांना बोंद्र्याच्या दवाखान्यात नेलं. बोलण्याचे पेशंट वाढले. बघा ना साहेब, काय व्याप आहे. आपल्या दवाखान्यात धड पडले असते तर आम्ही काय त्यांच्या टाळट्याला पट्ट्या लावल्या नसत्या? आता बघा म्हणजे झालं का कापड्यांच्या पट्ट्या ऐवजी लोखंडाच्या पट्ट्या ठोकल्या असत्या. अन्मलम लावायच्या ऐवजी तेल सोडलं असतं त्यावर, गाडवत आहे चालत. जाऊ दे, त्यांचं नशीब त्यांच्या बरोबर. पुढं काय करायचं ते बोल. आता मी तरी काय करणार साहेब? तरी मी माझ्यापर्यंत रोज खटपट करतो. परवा मंडईतनं 4 डझन केळ्याच्या साली आणून दवाखान्यासमोर चौकात टाकल्या. मुद्दाम टाकले हो, म्हणजे असा जाणारा येणारा असा सुरकन घसरेल आणि कोण फुटेल. सबंध दिवसात एक मी म्हणतो, जास्त नाही. मग त्याचं काय झालं? काय व्हायचंय? एक हरामखोर सालीवरनं घसरला असेल तर शब्द अगदी तिथे येईपर्यंत ओर आभाळाकडे लक्ष. पण साला आली की खाली नजर अशी मारून पसायचं. बरं थोड्या वेळाने ते स्काउटचं टळका आलं कुठल्या तरी शाळेतलं. स्काउट? हा हा, बरं मग? मी सगळी सालपट गोळा करून कचऱ्याच्या कुंडीत फेकून दिली. जसा काही दुसरा उद्योग नव्हता गाडीच्यांना, तरी एक कार्ट घसरलं चुकून. शाबास. मग का आणले म्हणजे त्याला दवाखान्यात? ही कार्टी कसली बिलंदर, कुणीतरी त्या फर्स्ट एडचं सामान आणून आयडी लावून बँडेज बांधून मोकळे. म्हणजे समजलं. गेला खराचा. एकूण एक आता कंटा आला मला. 4-4.5 महिने झाले. रोज सकाळ संध्याकाळी इथं यायचं पण उगीच बसून राहायचं. म्हणजे काय? आज मी दुसरी युक्ती केली साहेब. कसली? मी मगाशी जाताना 2-4 बाटल्या कुठल्या हातात कचऱ्याच्या कुंडीतच फेकून देणार होतो, पण मागावून एक आयडिया सुचली मला. तुझ्या एक आयडिया ऐकून कंटा आला मला. नाही साहेब, ही आयडिया बहुतेक जमणार. म्हणजे मी काय केलं बरं का, ते सगळे काचेचे तुकडे गोळा करून चौकात दवाखान्यासमोर टाकले. हा रिकामा उद्योग कोणी सांगितला होता तुला आणखी? ही माझी खूबी आहे. एखाद्याच्या तरी पायात तुकडा घुसल्याशिवाय राहणार नाही. 2 मिनिटात पाय लागतो बनवा. मग काय समोर दवाखाना उचलायचं, त्याला नाणायचं येतं. हा म्हणून करायच्या आधी आयडी लावून बँडेज बांधून मोकळायचं. असं फर्स्ट क्लास काम करायचं की पळत इथंच यायला पाहिजे काही. शहाणा हेच बस. हा कुणीतरी माणसं दिसतंय. कुठली वाटतं का? मी म्हटलं नाही का साहेब, बरोबर ही गोळी बसणाऱ्या खेळाला तुला 10-15 माणसं आली तिकडे नक्कीच चालतो होतं बघा. काय लागलंय? काप घुसली ना पायात. मग कशाला दवाखान्यात? आता शिमगा नाही का साहेब? होय साहेब, पण आज नाही परवा आहे. बर मग वर्गणी? कसली वर्गणी?
आता आता पोरं म्हणाली आम्ही बी बघायला येतो वर्गणी कशी आणतात ते. आम्ही बी शिकतो. ए, शिल्पा, गपकी. डॉक्टर काय देत नाही म्हटले वैर. लगी लागलं बोंबला येते. दवाखान्यात जागा बी हाय पण माणूस नाही काढूच नाही मग काय बिघडलं अरे पण आम्ही नवीनच दवाखाना काढलाय अजून सुरू झालं नाही का तेवढेच वर्गणी बिरगणी ए बघा बाबा पोरं नाराज दिसतात आमचं काय बी म्हणणं नाही बोंबा मारल्या बाहेरनं म्हणजे आवडेल लई अवघड काम. लई गोड आहे ती. डॉक्टर खुर्ची मोडकी आहे जणू. हो एक पाय जरा निसटलाय. मग जीवन टाका ती महिला. तेवढाच लाकूड पटा झाला पोरा सोडायला. गोळीला खुर्ची शाबास मग मोठी तर आहे. पाहिजे तर समजा वैच्यावर तुमची कुठे ठेवू अशी उच्च मग काय आहे का आणि कुणी पेशंट आला तर त्यांना खाली जमिनीवर बसवतो. रानाचं मोठा मग वर्गणी द्या. राहू द्या खुर्ची. तुमच्यासाठी तर चाललाय हातोडी योग. बरं किती द्यावी वर्गणी आता तुमच्या सर्वांना काय जास्ती मागणार. घ्या 10-5 रुपया. 10-5 काय बाबूलाल अरे माणूस बघून तरी मागावं. मग तुमची इच्छा असेल तसं. बरं बरं एक 1 रुपया म्हणजे लई कमी झालं साहेब हो, तुम्ही पेशंट येतात. नाही नाही म्हणजे आमच्याकडे येत नाही हा येतात पण त्याची प्रॅक्टिस जास्त आहे गल्लीतलाच आहे असणारच. यात काय विशेष आहे. आम्ही कुठे नाही म्हणतो. म्हणूनच म्हणतो 1 रुपयात नाही बघायचं निदान 2-3 रुपये पाहिजे म्हणजे खुश तब्येत असं आहे साहेब. ही जनता आहे. जनतेला नाराज करणार. उद्या हीच माणसं तुम्हाला येतात. बरं बरं हे घ्या 2 वा डॉक्टर साहेब पोरं लेकरांची हौस केली तुम्ही म्हणलं होतं डॉक्टर साहेब आपला माणूस हाय म्हटलं होतं ना. काही म्हणायचं नाही म्हटलं होतं ना. आम्ही कुठे नाही म्हणतो. बरा डॉक्टर साहेब नमस्ते. नमस्ते नमस्ते तेवढी खुर्ची देऊन टाकली असती तर काही बेस्ट काम झालं असतं देत्याल. पुढच्या वेळेला देत्याल. जातीये कुठं पुढची. बरं नाही त्याची काही सोय नाही. कालच आमच्या सासऱ्यांकडून 10 रुपये आणले होते 2 रुपये गेले कसं करायचं. बस बस आता टरबूज काढले होते आज पेशंटची बोलणी झाली तरच दवाखाना चालू ठेवा नाहीतर बंद एकदम क्लोज पेशंट काय येतील हो. थोडी वाट पाहायला पाहिजे. वाट? कसं चालेल. वाट पाहून कंटाळा आला मला. इथं आलं की डोकंच फिरतं माझं. किती वेळ बसायचं इथे 4 तास. शे मुळीच शक्य नाही. म्हणून ते काही नाही आज एक तरी पेशंट आलाच नाही येईल हो. कोण पाहिजे. कोण आहे डॉक्टर साहेब आहेत का. ठीक आहे हो मग बरं झालं. देव भेटला. काय तुमचं होय हो. लिहिलं बघू एक कोटे त्यांना जरा. अहो सोडा. हे काय करताय. अहो सोडा. हे काय करताय. काळजीची काही गोष्ट नाही. नाही तरी आहे अहो, हाताची बघा बरं. तुमच्या काही फरक आहे का. पोट स्वच्छ आहे त्यात बघू. मला
रुग्णाची तर त्यांना विशेष माहिती आहे. अहो काय चालवलंय काय तुम्ही तपासणी का? तपासणी करायला काही रोगी दिसतो दिसतंय तर खरे दोघे सारखे. काय चालवलंय फाजीलपणे मगापासून मी पेशंट बिशंट नाही ना सांगून ठेवतोय मग कोण आहात? मी बडगे आहे बडगे अहो असाल पण पाय मुरगळलाय ना तुमचा. मुरगळलेला नाहीये आज 25 वर्ष झाली असाच आहे मी जर तो कमाल झाली 25 वर्ष लंगडतात. लंगडता म्हणजे लंगडत आहे मी मला काय झाड भरली अहो मग दवाखान्यात कशाला धड पडला? हे तुमचं काम. अहो भाडं वसूल करायला हा, या जागेचं भाडं हो, ही जागा थेट मोतीलाल मारवाड्याची आहे. त्यांचंच मी कारकून आहे मग इतके दिवस दिसला नाही मला. अहो 3 महिन्याचं भाडं अगाऊ भरलेलं होतं मग कशाला येऊ आता 4था महिना संपला आणि 5वा लागलाय बरं मग म्हणून भाडं वसूल करायला आलं भाडं द्या आणि पावती घ्या निघून तयार आहे अहो मग आधीच काय नाही सांगितलं तुम्ही? अहो तुम्ही मला बोलून तर द्या एकदम बोलत काय आडवून बोलत काय मारली काय बघितली पोटावर बुद्धे मारले मला कसं होतंय पोट माझं कुठे मारले काय? अरे वा शहाणेच दिसतंय मोठे. इतक्या मारून बघितल्या त्यांना तुम्ही तिचक्या म्हणता वाटतं मग तिचक्यांना काय म्हणतात मग तुम्ही हल्लात का? म्हणजे हल्ला तर सोबत आहे एखाद्या वेळी. पण माझी गोष्ट कटिंग सलून मध्ये एक ग्राईट कटिंग करता करता जरा बरं का त्याबरोबर त्याचा कानाचा तुकडा उडाला आणि स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट आहे का नाही? या फालतू गोष्टी मला काय करायच्या मी नोकरदार माणूस भाडं द्या आणि पावती घ्या निघून तयार आहे अहो सध्या सवड नाही म्हणून सांगा ना मालकांना. नाहीतर असं करा मालकांना मला औषधीतूनच घेऊन जा की बिलातनं बाहेर व्हायचं करू. आता भाडं इतकं बिल झालं म्हणजे झालं की नाही? ते तुम्ही सांगा मालकांना काय गो? अहो तुमची टोपी. चल. कोण आहे? हे काय प्रकरण आहे? कुणास ठाऊक? नमस्ते नमस्ते. बरं आता मागची दारं पिठल्या बंद करू. होय साहेब. माझं नाव निर्मल गणपुते आहे. असं असं सामाजिक कार्यक्रम. सामाजिक कार्य तुम्हाला नमस्ते नमस्कार इंटरेस्ट बनाना. असं गोरगरीब पीडित लोकांची मला काळजी वाटते. त्यांच्यासाठी काळजी करत असते. नारी शक्ती या स्त्रियांची संघटनेची अध्यक्ष आहे मी ठिकाणी त्याच्यानेही होतात. तरी मला वाटलंच तुमचा चेहरा पाहून की तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. छानच कार्य आहे तुमचं. मागच्या शनिवारीच एका ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं होतं. स्त्रियांवरील अत्याचारासाठी. हो हो आलं लक्षात. मला आठवतं का इथं फुटपाथमध्ये झोपलेल्या माणसांवरनं एखाद्या माणसाने गाडी नेली. ते माणसाने पीडित कचरा घेऊन आले. लगेच सर्वांना मारली. बरं काय होतंय तुम्हाला हे कळलं नाही मला. ती 5-6 दिवस झाले मला तिथे समोरच राहते. ती समोरची ती मोठी कोणती ती किती छान झालं तुम्ही इथं दवाखान्यात काढलं होती. मला की नाही सारखं वाटायचं इथं दवाखान्यात गेलं तर किती छान होईल. असं पण का असं वाटायचं? मला पण तुमचं काय काम आहे ते कळलं नाही मला. बरं नाही वाटलं. काय होतंय तेच कळलं. हो हो ते मी आलो पण नेमकं काय होतं? हल्ली मला खूप थकवा येतो कामाने. म्हणजे जरा सिरियसच दिसतंय. सारखी खिडकीत बसते. तुमच्या दवाखान्याकडे बघा. मग तपासायला आणि जमेल? तपासायची काही गरज नाही. एक कुठे साहेब सगळी दारं खिडक्या बंद केल्यात. आवडलंय सगळं. काय गणपती बाई ऐका ओळख. गणपती आहे ना, गणपुले आणि मला बाई नका म्हणू. परत डॉक्टर येते मी. मग औषध येते मी मागून. आता जरा काम आठवलं. तुम्ही आला किंवा निघून गेल्या? जायलाच पाहिजे. पेशंट आला होता तोही प्राप्त झाला. आता दवाखाना बंद करायला हरकत नाही. शेषे साहेब दवाखाना बंद म्हणजे काय गोष्ट झाली? पेशंट काय येतील हो पण एवढा मोठा दवाखाना काढला तो बंद करायचा आपल्याला नाही कबूल.
आणि मग एवढं सगळ्या बाटल्या आणि एवढी सगळी औषधं काय नोडी काय पाहिजे गोडवा आहे. रस्सी कुकी देणार असतात. समजावून एकदम लढत आहे. तुला सांगितलं नाही का पुन्हा काय आलास एकदा सांगितलेलं कळत नाही वाटतं तुला आता हे बघा, सांगणारे सांगतात, देणारे देतात आणि तुमची काय बिरबिरीला काढली. मला वाटतं एकोटे देऊन टाकावं. हा एकटा माणूस गल्लीतला बरा दिसतोय. आई साहेब या चावट माणसाचं नाटक करा तू ए चल काय गाडी गल्लीतले लोक एक सांगतात, तुम्ही एक सांगता. माणसानं करावं तरी कसं समजना. आत्ताच पावलर भेटला, म्हणाला दवाखान्याला खुर्च्या बी द्यायच्या. काय practice माणूस आहे सांगतोय काय ए चल ना बरोबर आहे, तुमची मर्जी. जातो मी. हा आणि तू काही येऊ नकोस जा आई गं! हा? काय झालं तुला? एकाच्या पायात घुसली नाही आणि ती माझ्या बसा बसा संकोच करू नका पेशंट साठीच आहे तो बा डॉक्टर काय आज बायको थालीपीठ करणार होती हो थालीपीठ खायला काही हरकत नाही पण मी आता घरी कसं जाणार आता ठरलंय तुम्ही सांगता तसंच करायचं काय आय गं दवाखाना बंद करायचा नाही खरंच आहाहा एवढं बरं वाटलं डॉक्टर जीवा जीव आला आता मी सुखानं म्हणतो करू नका सुखानं घरी जा आणि थालीपीठ खा बरं आहे आहाहा. आज पहिला पेशंट मिळाला आहे कुठे धोनी जाईल आता हरकत नाही थोडी औषधं आणि गोळ्या देतो त्या घ्या आणि पडा बाकी तुमची कमाल आहे ना लोक फिती कापून उद्घाटन करतात तुम्ही पाय कापून दवाखान्याचं उद्घाटन टाळ्या थांबवून नकोय. मुलांनी अतिशय सहजपणे हा विषय मांडला आणि आपण बघितलं असेल की विनोदाच्या ढंगातून दमा कसे कथा गुंफायचे आणि कसे प्रश्न लोकांसमोर आणायचे. स्वतः मी तुमची नावं